जागतिक पारायण दिवसाचं औचित्य साधून 12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजतापासून श्री मुद्गल भारती संस्थान येथे शेगाव येथील संत श्री गजानन महाराज भक्तगणांच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन शिल्पा गणेशे यांच्या मधुर वाणीतून सामूहिक एक दिवसीय पारायण करण्यात आले होते। या सामूहिक पारायण सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गजानन भक्त महिला भाविका सहभागी झाल्या होत्या। ऐसे किते बोलती परिते ऐसे साथ सांगते महाराजांची दिव्य ज्योती दृश्य आहे तेच आहे जे विंद्राणीचे ती ज्ञानेश्वर समाधीस्थ ते आहेत भेटले परी तेच आहे भाविका ऐसे शेगावात श्रीगजानन स्वामी समर्थ ऐसा त्यांचा सिद्धांत दर्शन त्यांना येत होते। ते विषयीची एक कथा सांगतो मी येथा गणपत कोठाडे नामे होता एक गृह भाविक होता। हा रायरी कंपनीचा राजन शेगावात तुकालीचा नित्य नेम जातात होता त्याचा दर्शनाचा शोधतो। वास्तवाने प्रति दिवशी यावे त्याने मठाशी बसून या समाजिकाशी कथन करावे निष्ठे एकदा याचे वाटले काय अभिषेक करून समाधिस्त उद्या दशमीचा ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साची शिधा महापितरी तई काढता हे तुम्ही काय करता तुमच्या हातात उद्या आहे विजयादशमी म्हणून पुराणाची कपड्याला काढण्याची करून घरा काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजन हे वरचेवरीला योग्य करणे दिली आपला ईश्वराने चार बाळा फुटका म्हणलेला अंगावरची विलंबीची पार्वती गृहस्थाची एखादी संजय करावा म्हणाला कांतेचे भाषण गणपतरावाला नसले जाणं तो म्हणे प्रपंचाहूनच संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।